सो मी रेडी झाले होते, साडी वगैरे घातली होती. तर मला पोस्ट करायचे होते रील्स इन्स्टाला, कारण इन्स्टा फॅमिली माझी सर्वजण म्हणत होती की मी ताई साडीवरती रील्स बनवा. तर मी कशी दिसत आहे मला नक्की सांगा. माझे ब्लॉग कोणाकोणाला आवडते तेही नक्की सांगा, कारण मी तर ब्लॉग टाकते पण कोण पाहते कोण पाहत नाही आहे हे तर नो आयडिया. आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते की मी नवीन नवीन छान छान व्हिडिओ टाकते इन्स्टाला. तर इन्स्टाची माझी आयडी आहे श्यामल कुंभारकर, तर तिथे नक्की फॉलो करा आणि असंच भरभरून तुमचं प्रेम राहू द्या आणि पोस्ट असंच मला सपोर्ट करा. तर माझे आवरले होते सगळे काही काम घरातले आणि मुलीला पाठवलं स्कूलला. सकाळी ती म्हणत होती माझी मम्मा पाय खूप दुखत आहेत, पण म्हटलं नको, आता डान्स क्लास चालू आहे सध्या, 26 जानेवारीसाठी प्रॅक्टिस चालू आहे. म्हटलं नको, घरी राहिलीस तर आणखीन पुन्हा मग तुला काय जे सांगतात तेही तुला कळणार नाही आहे, प्रॅक्टिस काय होती ते स्कूलमध्ये. तर मी हे झुमके मागवले होते वेरिंग्स मिशोवरनं, तर मला खूप आवडले. खरंच अमेझिंग, छान दिसतात. मी कधीच फर्स्ट टाइम एवढे मोठे मोठे कानातले घातलेत, कारण मी ह्याच्या अगोदर कधीच घातले नाही आणि मला आवडतही नव्हते. पण आता जेव्हापासून रील्स बनवायला लागले तेव्हापासून मी बनवते, कारण अगोदर मी म्हणजे एकदा सोन्याचं घातलं की नंतर काढायचं नाही, सवय नाही आहे. पण फार मला आवडली, कारण खूप खूप अमेझिंग आहेत, तुम्हाला पण आवडतील. तर मी कशी दिसत आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि तुम्ही ब्लॉग माझे कुठून कुठून पाहतात तेही सांगा. तुम्ही सांगितल्यानंतर मला खूप छान आनंद होईल. तर मी जाणार आहे आळंदीला 7 तारखेला. टाळकरी मुलांचा सोहळा विजिट केलेला आहे, तर मी जाणार आहे. कोणाला जर यायचं असेल तर नक्की या तिथे. खूप दिवसातून मी वेअर केली साडी, तर मला चला माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवते मी साडी घातल्याच्या नंतर कशी दिसत आहे ते. सो तुम्हाला पण हे केलं मी. ते स्कूल आहे त्याच्यामुळे खूप आवाज येतो कडकड कडकड आणि माझा घसाही त्याच्यात बसलाय. आणि असे आहे की सध्या थंडी आणि ऊन सोबतच आहे, कारण थंडी एक दिवस असती तर ऊन नसते, आणि ऊन जेव्हा असतं तेव्हा थंडी फार असते. काय प्रॉब्लेम व्हायला मलाही कळे नाही कारण थंडी तर फारच आहे सध्या. आणि माझं झाले काम आता सगळे आवरून, कारण मी आवरले, कपडे वॉश केले, भांडे वगैरे झाले आणि सगळं काम आवरून म्हटलं चला आता ब्लॉग बनवूया आपण. कारण मी तर एवढं कष्ट घेते पण पोस्ट तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा यूट्यूब फॅमिली, आणि माझ्या इन्स्टालाही सिरियसली सपोर्ट करा. आणि असं तुमचं भरभरून प्रेम राहू द्या, आणि माझ्या छान छान ब्लॉगसाठी मला लाईक, सबस्क्राईबर आणि बेल आयकॉनला क्लिक करा. क्लिक करायला विसरू नका, नाही ते विसरता. हेअरफॉल तर खूप होतंय सध्या, हेअरफॉलचं तर विचारायचं काही कामच नाहीये.
कारण केस एखाद दिवशी मला वाटते म्हणजे चंपीच होणार आहे असं मला वाटते. कारण हेअरफॉल एवढा होतो भयंकर, विचारूच नका. आणखीन ब्लॉग बनवायची आणखीन मला आयडियाच नाही आहे, कारण मला आणखी बोलायला खूप लाज वाटते. आणि मी खरंच सिरियसली आणखीन छान छान ब्लॉग बनवायचे खरंच प्रयत्न करेल. तर त्यासाठी तुमच्या सपोर्टचं खरंच गरज आहे. तुम्ही सपोर्ट केल्याच्या नंतरच मी पुढे जाईल आणि काय ते माझे स्वप्न पूर्ण होतील. आणि पोस त्याच्यासाठी करावं लागेल सबस्क्रायबर, बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल. त्याशिवाय मी पुढे कशी जाणार. त्यासाठी म्हणते छान छान व्हिडिओ बघण्यासाठी, ब्लॉग बनवण्यासाठी, ब्लॉग पाहण्यासाठी सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला आणखीन एक सांगणार आहे, ते नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला मी काय आहे ते सिक्रेट. इथं स्कूल आहे त्याच्यामुळे खूप दंगा ऐकायला येतो, फार दंगा असतो कारण स्कूल जवळच आहे ते. ते कवर तर एवढं खराब झालं, मी 200 रुपयाला कवर घेतलं होतं, लगेच रेट पडलं साईडनी. सर्वांचं जेवण वगैरे झालं का? तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे आणि आपण भेटू आणखीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर श्री स्वामी समर्थ सर्वजणांना, यूट्यूब फॅमिलीला बाय. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि माझे ब्लॉग बघायला विसरत जाऊ नका. आणि जाता जाता एक सांगून जाते, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि सबस्क्रायबर नक्की करा. ओके, माझे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी. आणि फॉलो पण करा इन्स्टाला. ओके, चलो बाय.